मित्रांनो, एक्झाम कोणतीही असो, संख्यांवर प्रश्न विचारलाच जातो. त्यामध्ये नैसर्गिक संख्या असेल, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, परिमित संख्या, अपरिमित संख्या, वास्तव संख्या असेल, सोबतच मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, चौरस संख्या असेल, यावर प्रश्न विचारलेले असतात. हा प्रश्न बघा ना तुम्ही, क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 870 आहे, तर त्यातील 7व्या व 8व्या संख्यांची बेरीज किती? खूप इझी आहे, तुम्हाला बरोबर ट्रिक्सने सांगतो. बघा, सुरुवातीला आपण थेरॉटिकल पण लक्षात घेऊ. आता काय त्यांनी सांगितलेलं आहे की क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज म्हणजे काय असतं की पहिली x घ्यायची, नंतर x+2 ही पहिली संख्या झाली, ही दुसरी संख्या झाली, नंतर x+4 तिसरी, x+6 चौथी, x+8 पाचवी, x+10 सहावी, प्लस x+12 सातवी, प्लस x+14 आठवी, प्लस x+16 नववी आणि प्लस x+18 ही झाली 10वी. या 10 समसंख्यांची बेरीज 870 आहे असं त्यांनी सांगितलं. बरोबर. आता तुम्हाला बघा या ठिकाणी किती x दिसतात? 1 2 3 4 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 समसंख्यांची बेरीज घेतली म्हणजे 10x दिसणार की नाही, म्हणून या ठिकाणी 10x आपण लिहून घेतलं. आता याची बेरीज काय होती ते थोडंसं थेरॉटिकल मला सांगावंच लागेल, कारण की कॉन्सेप्ट क्लिअर करणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी 2 आहे, 4 आहे, 6 6 6 12 12 8 20 20 10 30 30 12 42 42 आणि हे 14 किती होते तर 56 होतात. 56 आणि हे 16 म्हणजे या ठिकाणी काय येतं बघा, 6 6 किती होते 12, हा चला एक म्हणजे या ठिकाणी 72 झाले. 72 आणि या ठिकाणी जर हे 18 घेतले तर या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी ते 90, म्हणजेच या ठिकाणी 90 आले. म्हणजे सर्व अंकांची जर बेरीज केली तर ते 90 आली. 90 बरोबर किती तर 870. या ठिकाणी आपण आलो. आता हे मी तुम्हाला थेरॉटिकल सांगितलं, मात्र याला आपल्याला ट्रिक्सने कसं सॉल्व्ह करावं लागेल. हे 90 येतात कशी तुम्हाला सांगतो. हे 90 येतात, इथे जर 10 असेल ना मित्र 10, तर 10च्या आधीचा 9 घ्यायचा, 10च्या आधीचा अंक घ्यायचा, मग ते थेट 90 येतात. म्हणजे हे एवढं करण्याची काहीच गरज नाही आपल्याला, थेट आपण आलो ह्या 90 वर आलो की नाही. आणि या ठिकाणी 10 समसंख्या आहे की नाही, 10 समसंख्या, तर 10 समसंख्या म्हणजे 10x झालं की नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागते बघा, डायरेक्टली तुम्हाला सांगतो, आपल्याला काय करावं लागतं, हे जे 870 एकूण बेरीज आहे की नाही, त्याला पहिले -90 करायचं. काय करायचं? -90 करायचं. 90 केल्यानंतर जे काही येत असेल त्याले भागिले हे 10 करायचे, कारण की इथं आहे ते गुणिले, इथून इकडे गेले तर भागिले होते. हा जो प्लस आहे, प्लस इकडे गेला तर -90 होते. बघा -90 केले आणि हे एवढं झाल्यानंतर हे काय होते तर भागिले काय ते तर 10 येते. खूप सोपं आहे ना हे. 870 वजा 90 म्हणजे 0. आता 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले 8 राहिले की नाही, 8 राहिले. यस, हा चला एक या ठिकाणी दिला म्हणजे इथं 780 झाले. म्हणजे याचं आन्सर आलं 780 आणि हे भागिले मग काय, हे भागिले 10. इथं 10 असेल तर 10, 8 असेल तर भागिले 8, इथं 12 जर असेल तर भागिले 12. इथं 10 आहे म्हणून 0 0 कॅन्सल झाला. पहिलीच संख्या सापडते. हे 78 काय झाली, पहिलीच संख्या झाली. 78 जर पहिलीच संख्या असेल तर आपण डायरेक्टली असं बोटावर सुद्धा करू शकतो. बघा 78 पहिलीच संख्या झाली, राईट आहे की नाही, 78 पहिलीच झाली. काय येणार आहे आता आपल्याला समसंख्या क्रमागत घ्यायची आहे. 78 नंतर 80 नंतर 82 84 86 88 90 आणि 92 झालं की नाही. आपल्याला काय पाहिजे, 7वी पाहिजे की नाही. मग 7वी म्हटलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी, 7व्या आणि 8व्या संख्यांची बेरीज किती. 90 आणि 92 ची बेरीज होतेच किती तर 182 होते ना मित्रा. सो 182 हे त्याचं राईट आन्सर आलं आहे की नाही. आता हाच प्रश्न तुम्हाला व्हिज्युअली पण सोडवता येते. कसं आहे बघा, व्हिज्युअली कसा सोडवायचा ते तुम्हाला आता कळलेलंच आहे. आता तुम्हाला माहीतच आहे 10 समसंख्या म्हटलं, 10 म्हटलं की या ठिकाणी 10च्या आधीचा 9 घ्यायचा डायरेक्ट. 10च्या आधीचा काय घ्यायचा 9. 10च्या आधीचा 9 घ्यायचा म्हणजे हे 90 येते. 90 याच्यातून वजा करायचे म्हणजे या ठिकाणी 780 येते. 780 भागिले नंतर पुन्हा हे 10 करायचे, म्हणजे जे हे 10 आहे ना हेच भागिले 10 करायचे. म्हणजे पहिली संख्या येते 78. असं करत दुसरी संख्या येते 80, तिसरी येते 82 84 86 88 90 आणि 92. बघा ना या ठिकाणी संख्या पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि 8वी या दोहोंची बेरीज काय येते तर 182 येते. एवढं फास्टपणे तुम्हाला सॉल्व्ह करता येते. हा प्रश्न मी तुम्हाला टाईप दोन्ही पद्धतीने समजावून सांगितला. आता तुम्ही फटाफट करू शकता. कसं बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा,
पॉज करा आणि हा प्रश्न सोडवून बघा. त्याच्यानंतर मी सोडवलेला आणि तुमचा सोडवलेला बरोबर इक्वली त्याचं आन्सर आहे का ते शोधण्यासाठी मग व्हिडिओ पुढे पुढे न्या. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 670 आहे. सरळच आहे 10 आहे की नाही याच्यावर लक्ष ठेवायचं. किती समसंख्यांची बेरीज तर 10. 10 म्हटलं की त्याच्या आधीचा 9. 9 म्हणजेच किती 90. हे 90 याच्यातून वजा करायचे. 670 वजा 90 म्हणजे 0. इथं 580 येतात. पहिलीच डिवायडेड बाय पुन्हा हे 10. हे 10 म्हणजेच पहिली संख्या आली 58. आपल्याला काय पाहिजे 7व्या आणि 8व्या संख्येची बेरीज पाहिजे. 58 60 62 64 66 68 70 आणि 72. मित्रा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि आठवी. 7वी आणि 8वी म्हटलं तर या दोनची बेरीज किती झाली तर 142. सो 142 हे त्याचा राईट आन्सर आहे. 7व्या आणि 8व्या काही विचारलं जाऊ शकते मात्र असं नाही की 7व्या आणि 8व्या. इथं तर 3री आणि 7व्या पण विचारलं जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. 10 क्रमावर समसंख्यांची बेरीज. आता प्रत्येक वेळेस 10च दिलं राहते असं नाही. या ठिकाणी मात्र 10 10 10 10 आलेला आहे. सो 10 जर म्हटलं तर 10च्या मागचा 9 हे तुमच्या परफेक्टच झाला. आता मागचा 9 ओके तर हे झाले 90 म्हटलं त्याच्यातून 90 वजा करा 0 8 इथं झाले 680. 680 डिवायडेड बाय पुन्हा हे 10 केले तर हे 68 राहतात. पहिलीच संख्या झाली 68. 6व्या आणि 7व्या संख्येची बेरीज किती. 68 पहिलीच संख्या आहे. दुसरी संख्या काय येणार आहे 70 72 74 76 78 आणि 80 आणि 82 आणि 84 असं लिहित जायचं. नंतर बघायचं इकडे वाटलं 6वी आणि 7वी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी 6वी आणि 7वी. हे बघा 6वी आणि 7वी बरोबर आहे 78 आणि 80. तर या ठिकाणी काय येणार आहे इथं येतं दोघांची बेरीज 8 8 आणि 7 किती 15 म्हणजे 158 आन्सर येते. 150 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड आन्सर राईट आहे मित्र. येस. तिसरा प्रश्न बघा. 10 क्रमावर 10 समसंख्यांची बेरीज 370 आहे तर त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती. व्हॉट इज द आन्सर. खूप इझी आहे. 10 समसंख्या म्हटलं तर 10च्या पुढचा 9 म्हणजे या ठिकाणी काय आले 90 आले राईट. मग हे 90 याच्यातून वजा केले तर आपल्याला या ठिकाणी 0 या 8 आणि इथं 280 येतात. 280 डिवायडेड बाय पुन्हा हे 10 भागिले करायचे म्हणजे 0 0 कॅन्सल म्हणजे 28 ही पहिली संख्या झाली. आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचीच बेरीज विचारलेली आहे. दुसरी संख्या येते 30 आणि तिसरी संख्या येते 32 म्हणजे ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज 62 येते. सो 62 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूपच इझी आहे ना. येस इझीच आहे. क्रमावर 10 समसंख्येची बेरीज 570 आहे तर त्यातील 7व्या व 8व्या संख्येची बेरीज किती. 10 क्रमावर संख्येची बेरीज म्हणजे त्याच्या आधीचा 9 म्हणजेच किती हे 90. या 570 मधून हे 90 वजा केले तर या ठिकाणी 480 उरतात. 480 डिवायडेड बाय पुन्हा हे 10 10 समसंख्या. सो 0 0 कॅन्सल तर 48 ही पहिली संख्या झाली. दुसरी संख्या काय येणार आहे 50 52 54 56 58 60 62 म्हणजे ही पहिली किती बघा 7वी आणि 8वी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी 7वी आणि 8वी ह्या दोनची बेरीज म्हणजे 122 येते. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कळलं. येस. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमवार 10 समसंख्येची बेरीज 470 आहे तर त्यातील 4थ्या व 5व्या संख्येची बेरीज किती. सराव करा प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. या ठिकाणी 10 समसंख्या आहे तर 10च्या मागचा 9 म्हणजेच या ठिकाणी किती आले 90 आले. हे 90 याच्यातून वजा करा म्हणजे या ठिकाणी 380 उरतात. 380 भागिले हेच 10 करा म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या आली 38. यस. आपल्याला काय पाहिजे 4थ्या आणि 5व्या संख्येची बेरीज 38 40 42 44 आणि 46. आता त्यांनी काय सांगितलं 4थ्या आणि 5व्या पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या दोघांची बेरीज म्हणजे हे येते 90. बघा ना 90 येतं. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हर वेळेस 10 येणार आहे का नाही. 12 पण येऊ शकते 8 पण येऊ शकते 6 सुद्धा येऊ शकते म्हणून आपल्याला पुढचे पण प्रश्न बघावं लागणार आहे. येस आले आता 12. क्रमवार 12 समसंख्यांची बेरीज 348 आहे तर त्यातील 5व्या व 6व्या संख्यांची बेरीज किती. बघूया आपण. बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 12 आहे. 12च्या आधीचा काय घेणार मग आपण 11 घेणार. 12च्या आधीचा 11 मग 12 एक किती 12 हा चला 1 12 1 12 ने किती 13 132 आले मित्रा. आता आपण काय करणार 348 वजा 132 घेणार. ठीक आहे. या ठिकाणी 6 आले या ठिकाणी 1 आला आणि या ठिकाणी 2 आले. 216 या ठिकाणी उरतात.
216 म्हटलं तर डिवायडेड बाय काय करणार, आता हे 12 करणार. इथं जसे आपण डिवायडेड बाय 10 करत होतो, 0 0 कट होत होता, पण या ठिकाणी काय करणार आपण आता, भागिले 12 करणार. यस, 12 केले की इथं आपण भाग देणार. आता 12 एके 12, 12 एके 12 है की नाही. 21 मधून 12 गेले 9 उरले, 21 मधून 12 गेले तर बरोबर 9 उरतात. हे 9चे झाले 96. 12 एक 12, 12 24, 32 33, 22 कोटीचे 12 60, 62 52 62 84 12 96. डायरेक्टली 12 96 म्हणू शकता तुम्ही. 12 96 म्हणजे 18. पहिली संख्या आली या ठिकाणी 18. त्यातील 5व्या व 6व्या संख्यांची बेरीज किती, 18 20 22 24 26 आणि 28. त्याने सांगितलं 5व्या आणि 6व्या 1 2 3 4 5 6 याची बेरीज करावी लागेल. याची बेरीज काय ते, 8 आणि 7 14, हात 1 म्हणजे 54 येतं. सो ज्या ठिकाणी 54 असेल ते राईट आन्सर आहे. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 7वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. क्रमवार 8 समसंख्येची बेरीज 312 आहे, तर त्यातील 6व्या व 7व्या संख्येची बेरीज किती आहे मित्रा. खूप इझी आहे ना. या ठिकाणी 8 म्हटलं तर काय घेणार, 8, 8च्या आधीचा काय 7, याचा गुणाकार करणार, 8 7 56, बरोबर हे 312तून वजा करणार 56. काय करणार, 56 वजा करणार. 2तून 6 जात नाही म्हणून 12तून 6 काढायचे ना. यस, इथं हातचं दिला. 1तून 6 जात नाही म्हणून 11तून 6 काढायचे, 5 उरतात. हातचा 1 या ठिकाणी 256 आले. आता 256 डिवायडेड बाय काय करणार, इथं 10 होते म्हणून भागिले 10 केले, इथं 12 होते म्हणून भागिले 12 केले, इथं 8 आहे म्हणून भागिले 8 करणार. सो भागिले 8 जर केले तर तुम्हाला पहिली संख्या सापडणार आहे. ठीक आहे. 8 1 8, 8 3 किती 24, उरला 1 झाले 16, 8 2 16, म्हणजे पहिलीच संख्या या ठिकाणी 32 आली. आता दुसरी संख्या काय येणार आहे, 34 36 38 40 42 44. आता आपल्याला काय म्हटलं, 6व्या व 7व्या म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा, म्हणजे या ठिकाणी याची बेरीज, या ठिकाणी बेरीज येते 86. 86 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया. 8वा प्रश्न तुमचा स्क्रीनवर आहे. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 890 आहे. 10 समसंख्यांची बेरीज 890 आहे, तर त्यातील 8व्या व 9व्या संख्यांची बेरीज किती. खूप इझी आहे मित्रांनो. हे जर 10 घेतले तर 10च्या आधीचा 9 म्हणजे 90. आता हे 90, हे 890 मधून 90 वजा करायचे, म्हणजे या ठिकाणी 800 आले. भागिले काय करायचं, तर हे भागिले 10 करायचे. पुन्हा 0 0 कॅन्सल, म्हणजे पहिलीच संख्या आपली आलेली 80. 8व्या 9व्या म्हटलेलं आहे. 80 82 84 86 88 90 92 94 96 98 असं लिहित जायचं पुढे पुढे. आणि मग बघायचं की काय विचारलं, 8व्या आणि 9व्या होऊ शकते, पहिल्या आणि 9व्या विचारलं जाऊ शकते, दुसऱ्या आणि 7व्या विचारलं जाऊ शकते. इथं सलग त्याने 8व्या 9व्या विचारलं, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे या ठिकाणी इथे 8व्या 9व्या संख्येची बेरीज 4 आणि 6 किती 10, हातचा 1 9 2 18 किती 19, म्हणजे 190 येतं मित्रा. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. आपल्याला तो 10 प्रश्न घ्यायचा आहे. 9वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. क्रमवार 14 संख्यांची बेरीज 266 आहे, तर त्यातील 10व्या व 11व्या संख्येची बेरीज किती. खूप इझी आहे मित्रांनो. कसं काढायचं याचा आन्सर बघा. या ठिकाणी 14 आहे की नाही, 14च्या आधीचा 13 घ्यायचा, घेतला. 14 3 42, 4 आले आजचे. 14 1 14 आणि 4 किती 18, 182 आले. सो 266 वजा 182, या ठिकाणी 4, या ठिकाणी 84 उरले. ओके, 84 उरले. आता हे जे 84 आहे, 84 भागिले काय करणार बरं, 14. हे 14 घ्यायचे ना, कारण की 10 होते तर 10 भागिले केले होते, 12 होते म्हणून 12 भागिले, 8 होते म्हणून 8 भागिले, आता 14 आहे म्हणून 14. 14 1 14, 14 सकम 84, पहिलीच संख्या आपल्याला सापडली 6, दुसरी 8, तिसरी 10 12 14 16 18 20 24 20, त्याच्यानंतर 22, नंतर 24. त्यांनी काय सांगितलं की 10व्या आणि 11व्या, पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा, 10वा आणि 11वा म्हणजेच इकडे आता 11वा 26, 10वा आणि 11 म्हणजेच होते 50. 50 बेरीज येते बरोबर, कारण की 10वी आहे 24 आणि 11वी आहे 26. 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26, पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी आणि 11वी, म्हणजे आन्सर बरोबर आलेला आहे 50. ठीक आहे. आपण तर आता शेवटचा प्रश्न बघत आहोत. क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 1070 आहे, तर
त्यातील 6व्या व 7व्या संख्यांची बेरीज किती? खूप इझी आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे 10 म्हटलं तर तुमच्या पाठच झालं की 90 मायनस करावं लागते म्हणून. कारण की 10च्या आधीचा 9 म्हणजे 90 आणि हे 90 तुम्हाला 1070 मधून मायनस करायचे आहे. इथे 0, 7तून 9 जात नाही म्हणून आता 17तून 9 गेले, 8 राहिले, हातवाले एक इथं 980 आले, है की नाही? 980 आले तर या ठिकाणी डिवायडेड बाय काय करणार? 10 आहे म्हणून इथं भागिले 10 भागिले केले तर इथं 98 ही पहिली संख्या झाली. आपल्याला पाहिजे 6व्या आणि 7व्या क्रमांक 2 संख्यांची बेरीज. 98, 100, 102, 104, 106, 108, 110, 112, 114. 6व्या आणि 7व्या ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि हे 7 याची बेरीज म्हणजे 8, 1, 2, 218 येते मित्र. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा ना, पहिला प्रश्न हा आपण टाइप्स म्हणून घेतला आणि नंतर 10 प्रश्न त्यावर आधारित आपण सरावासाठी घेतले. तुम्ही सुद्धा उत्तम असा सराव केलेला असेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. थँक्यू.